राज्यातील कंत्राटदारांसंदर्भातील दोन मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत। कंत्राटदारांना राजकीय विरोधकांकडून धमक्या आणि खंडणीची मागणी करण्यात आली आहे। या कंत्राटदारांच्या दोन संघटनांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार असोसिएशन आणि राज्य इंजिनियर्स असोसिएशननं या संदर्भात पत्र लिहिलं आहे। कंत्राटदारांसाठी कायदा बनवून संरक्षण देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे। एका बाजूला कंत्राटदारांची संरक्षणाची मागणी तर दुसरीकडे नाशिकमध्ये कंत्राटदारांचे 850 कोटींचे गैरव्यवहार उघड झाले। नाशिकमधील कंत्राटदारांचे 850 कोटींचे बेहिशोबी व्यवहार झाल्याचं समोर आलं। तर यावर सोलापूरचे कंत्राटदार काय म्हणतायत, त्यांची नेमकी काय तक्रार आहे तेही पाहूया। शासनाला सुद्धा आम्ही हा इशारा दिलाय। इशारा दे म्हणण्यापेक्षा विनंती सुद्धा आहे की बाबा एवढे सगळे विकासाची तुम्ही कामं जर मंजूर करत असाल आणि मंजूर केल्यानंतर हे सगळे कामं जर प्रत्यक्षात साईटवर होणं जर गरजेचं वाटत असेल तर ह्या सर्व कामांना जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात ह्या सर्व कामांवरती संरक्षण कॉन्ट्रॅक्टरला कायदा अत्यंत असणं गरजेचं आहे। कारण तो कॉन्ट्रॅक्टर हा स्वतःचे पैसे घालून ही विकासाची कामं करतात। कॉन्ट्रॅक्टरला जवळपास 6 महिने वर्षभर पैसे पण मिळत नाहीत। माझी शासनाला विनंती आहे की याबाबत उच्चस्तरीय बैठक घेऊन एक तातडीने आपण एक कायदा पारित करावा।